नमस्कार, राधाश्रीचे बोल. मी कोकणात गेले होते आणि म्हटलं होतं की तिथे व्हिडिओ करूयात निसर्गाच्या सानिध्यामध्ये, माझ्या गावामध्ये, गावातल्या छानशा आंब्या आणि फणसांच्या झाडांखाली व्हिडिओ करावेत. किती सुंदर गाव आहे माझं, पण आता मात्र हळूहळू बदलत चाललंय शहरीकरणामुळेच अर्थातच. आणि गंमत अशी ना की शहरात सगळे असे म्हणजे गावात पण आहेतच, पण असे डिग्र्या घेतलेल्या असतात की तेव्हा आपल्या मुलांनी CA करावं का किंवा इंजिनिअरिंग करावं का म्हणून ते परीक्षा वगैरे घेतात ना, आणि अशी शिकलेली माणसंच असतात आमच्या गावात की जी सेकंड होम घेतात इन्व्हेस्टमेंट म्हणून. तर तशी आमच्या गावात सुद्धा आहेत. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का, झुळझुळ वाहणाऱ्या आमच्या झऱ्यामध्ये ना इतकं प्लॅस्टिक फटाफट फेकून ठेवलं आहे की लगोलग डासांची उत्पत्ती झालेली आहे तिकडे गावामध्ये. आणि ते आम्हाला चावत असतात, त्रास देत असतात. आमचं स्वच्छ सुंदर निसर्गाने असं बहरलेलं गाव आता हळूहळू बकाल होत चाललेलं आहे. आणि ते जे डिग्र्या घेतलेले लोक आहेत ना आसपासचे, त्यांनी आता त्या डिग्र्यांचं काय केलं आहे, त्यांच्या कॉमन सेन्सचं काय केलेलं आहे काय माहिती नाही, अशी परिस्थिती आहे गावामधली. तर ते असो, पण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, जे आपल्या आत आहे ते बाहेर दिसणं, ते प्रेडिक्ट होणं, ते आपल्या सराउंडिंगमध्ये जाणवणं आणि आपल्या मूळ स्वभावाकडे जरी आपल्याला अडथळे आले तरी पुन्हा घेऊन येणं, हे काम आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं आणि व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सीचं. कदाचित माझी व्हायब्रेशन्स तशी असतील म्हणून ती घाण करणारी माणसं, ती प्लॅस्टिक टाकणारी माणसं माझ्या गावात आली असतील, तर त्या सगळ्यांकरता मी फॉरगिवनेसची प्रार्थना करते. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकणारा माणूस हो ओपोनोपोनो प्रार्थना केल्याशिवाय, ही प्रेयर केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही. आपल्याकडे सुद्धा सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ही प्रार्थना आहेच, तरीसुद्धा जगामध्ये आत्ता डंका आहे, बोलबाला आहे तो हो ओपोनोपोनो या प्रेयरचा, या प्रार्थनेचा. ज्यांनी ही निर्माण केली ते जेलर म्हणून हवाई बेटांवर काम करत होते आणि त्यांच्या निदर्शनास आलं की अनेक काळे कभिन्न अर्थात मनाने काळे, मनाने दुष्ट असे अनेक कैदी तिथल्या एका जेलमध्ये येऊन पडलेले होते. तिथे काम करण्याची कोणाची तयारी नव्हती, कारण ती क्रूर माणसं कधी कुणाचा बळी घेतील सांगता येत नव्हतं. अशा वेळेला या हवाई बेटांवर काम करणाऱ्या होपोनोपोनोचा शोध लावणाऱ्या त्या महान प्रार्थना निर्माण करणाऱ्या माणसाने असं ऑब्झर्व केलं, असं त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडे जी बाह्य परिस्थिती आपल्यासमोर दिसते ती कुठेतरी आपल्या आत असते. म्हणजे तेव्हा आपल्या कोणाशी भांडण होतं तेव्हा कदाचित असं तर नसेल ना की मी कोणाशी भांडले असेल किंवा मी मॅनिफेस्ट केलं असेल ते भांडण, किंवा जर का माझ्या बाबतीत चांगली गोष्ट झाली तर मी ती चांगली गोष्ट मॅनिफेस्ट केली असेल. आता यंदाचंच उदाहरण बघा, इतकं कानावर ऐकू आलं की जो तो कार्बनमध्ये आंबे पिकवतोय, कोकणातला माणूस, हापूसचे आंबे. त्यामुळे मी आंबे अगदी कोकणातनं आणले तरी काही त्याला चव नव्हती. अर्थात ज्याच्या कर्माची फळं जो तो भोगणारच आहे, चांगली किंवा वाईट. पण आपल्याला वाईटाकडून चांगल्याकडे जायचं आहे. म्हणूनच लॉ ऑफ अट्रॅक्शन हा व्हिडिओ, हा विचार मी पुन्हा टाकत आहे. आपल्या जगण्याच्या या वाटचालीमध्ये, आपल्या ध्येय गाठण्याच्या वाटचालीमध्ये असे काही अडथळे येतात की आपण तिथे स्टक होतो. आपली एनर्जी आपल्या आसपासची माणसं खेचत असतात, एखादा प्रसंग ती एनर्जी खेचत असतो. असं म्हटलं जातं की चांगल्याचा बोलबाला करावा. जगात जरी काही वाईट चालू असेल, वाईट बातमी ऐकली, वाईट घटना घडत असतील तर त्याची चर्चा न करता चांगलं ते बोलावं, हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम आहे. आणि स्वतःवर काम करावं, मुळामध्ये स्वतःच्यात चांगले बदल करावेत. कारण हे शरीर, हे तन मन षड रिपुनी भरलेलं आहे, काम क्रोध मद मत्सर लोभ वगैरे वगैरे. तर त्याला पहिल्यांदा सुधारणं, त्याच्यावर काम करणं हे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये येतं आणि तो त्याचा पहिला पायंडा आहे, पहिला नियम आहे. तर अशा लोकांना मी बदलायला जाऊ शकत नाही ज्यांनी प्लॅस्टिक फेकलं,
अशा लोकांना मी बदलायला जाऊ शकत नाही जी कदाचित माझ्याशी भांडली असतील. अशा लोकांना मी बदलायला जाऊ शकत नाही जी मला दूषणं देतात. पण मी मात्र स्वतःवर काम करून त्यांना माफ करू शकते आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनमधली ही होपोनोपोनोची प्रार्थना करत अधिकाधिक पुढे जाऊ शकते. माझी व्हायब्रेशन्स, माझी फ्रिक्वेन्सी मी नक्कीच चेंज करू शकते, कारण ते माझ्या हातात आहे. आणि पहिला जसा हा पायंडा आहे प्रार्थनेचा, तसा दुसरा नियम आहे कोणता, तर श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा. एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास झाला की पहिला फोकस आपण आपल्या श्वासावर करावा. मी 12 श्वासांबद्दल आधी सांगितलेलंच आहे. किंवा 5 मिनटं स्टेबल बसावं, स्थिर बसावं, मांडी घालून खुर्चीत, जसं आपल्याला शक्य होईल तसं शरीर आपलं रिलॅक्स करावं. तुम्ही जर का असं पाहिलं किंवा ऑब्झर्व केलं की अहंकारी माणूस असतो त्याचं शरीर अधिक ताठ असतं, कारण ते अहंकाराने भरलेलं असतं. आणि जो पटकन एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करतो, पटकन लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय ते समजून घेतो, स्वतःवर काम करतो, त्याचं शरीर लवचिक असतं. करा ऑब्झर्व, तुमच्या आसपास अशी माणसं आहेत का? लक्षात येईल कोण अहंकारी, कोण लवचिक, कोण मनाने सरळ तर कोण ताठर, कोण शहाणा, कोण समजूतदार. आणि ह्या शहाणपणाला जेव्हा आपण इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये घालतो तर हे शहाणपण अहंकारयुक्त आहे का समजूतदारयुक्त आहे, हे पण तुमच्या लक्षात येईल. तर पुन्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे वळताना महत्त्वाच्या 4 वाक्यांनी अशी मी सुरुवात करते. आय लव्ह यू, प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी, आय थँक यू. ही वाक्ये त्यांच्यासाठी ज्यांनी माझ्या या प्रवासामध्ये मला कधी त्रास दिला, कधी चांगलं सांगितलं, त्या सगळ्यांबद्दल ही प्रार्थना. नंतरची प्रार्थना आहे आय लव्ह यू, प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी, आय थँक यू. ती मला स्टेबल होण्यासाठी. 8 दिवस असेच निघून गेले, त्याच्याही अगोदरचे काही दिवस निघून गेले की माझे व्हिडिओज झाले नाहीत. पुन्हा मला ही एनर्जी मिळावी आणि जितका हा व्हिडिओ माझा पसरत जाणार आहे तितकी ती एनर्जी माझी वाढत जाणार आहे, माझी पॉझिटिव्ह एनर्जी वाढत जाणार आहे. म्हणून ही पुन्हा 4 वाक्य, आय लव्ह यू, प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी, आय थँक यू. आणि राधाश्रीचे बोल हे चॅनेल तुम्हाला कसं वाटलं, हे माझे विचार आवडले का? एक जरी माणूस माझे हे व्हिडिओ ऐकत काहीतरी स्वतःच्यात सकारात्मक बदल घडवू शकला तरी ते सुद्धा माझं एक मोठं ध्येयपूर्तीचं, या व्हिडिओ करून किंवा ते केल्यानंतरच्या ध्येयपूर्तीचं एक मोठं कारण असेल, एक मोठं फळ असेल असं म्हणायला हरकत नाही. पाहत रहा राधाश्रीचे बोल हे माझं यूट्यूब चॅनेल. आवडलं तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपली व्हायब्रेशन्स, आपली फ्रिक्वेन्सी कशी बदलता येईल ते पहा. मग रोजचा दिवस तुमचाच आहे, रोजचा ग्रॅटिट्यूड तुमचा आणि माझा आहे आणि रोजचं जगणं अधिकाधिक आनंदाचं आहे. आतापर्यंत 40 सबस्क्रायबर्स झालेले आहेत. 16,000 लोकांनी माझे व्हिडिओ स्क्रोल केले किंवा पाहिले, त्या सगळ्यांसाठी धन्यवाद देते, ग्रॅटिट्यूड पे करते. नमस्कार, रजा घेते.